नमस्कार, मी अमोल साळे, फाउंडर फंडस्मार्ट फिन्सर्व प्रायव्हेट लिमिटेड अँड द रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर. आज आपण एका विशिष्ट ICICI म्युच्युअल फंडबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचं नाव आहे ICICI थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंड. ICICI थीमॅटिक फंड हे अशा प्रकारचे विशिष्ट म्युच्युअल फंड आहे, ज्यामध्ये विशिष्ट सेक्टर किंवा थीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर लाँग टर्ममध्ये गुंतवणुकीद्वारे चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारचे फंड्स विकसित होत असलेल्या जागतिक किंवा देशपातळी विशिष्ट ट्रेंडनुसार, उदाहरणार्थ टेक्नॉलॉजी, बँकिंग, कन्झ्युमर गुड्स किंवा एनर्जी अशा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतात. पारंपरिक फंडापेक्षा थीमॅटिक फंड हे अधिक कॉन्सन्ट्रेटेड असतात आणि विशिष्ट ट्रेंड किंवा सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात. जसे आपण बघितले, टेक्नॉलॉजी, कन्झ्युमर असे एक क्षेत्र असतात. थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंड अशा गुंतवणुकीसाठी योग्य आहे ज्यांची जोखीम घ्यायची क्षमता जास्त आहे व ज्यांना कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कम्फर्ट आहे, आणि त्याचबरोबर ज्यांना अशा विशिष्ट सेक्टर किंवा थीकवरती विश्वास आहे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तयार आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता किंवा डायव्हर्सिफिकेशन हवे आहे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे चांगला परतावा मिळवण्याची अपेक्षा आहे. आणि फायनली अशा लोकांना की ज्यांना येणाऱ्या नवीन संधीचा फायदा आपल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीद्वारे घ्यायचा आहे. गुंतवणूकदारांना ICICI थीमॅटिक फंडच्या जोखमीसंदर्भात अधिक माहिती आणि स्पष्ट माहिती असायला हवी, कारण ते पारंपरिक फंडापेक्षा अधिक अस्थिर असू शकतात. थीमॅटिक फंडच्या कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओमुळे आपल्याला या स्कीममधून चांगला परतावा घेण्यासाठी कमीत कमी 5 ते 7 वर्षाचा कालावधी द्यायला लागू शकतो. हे फंड मॅक्रो इकॉनॉमिक व इंडस्ट्रीशी जवळून जोडलेले असल्यामुळे छोट्या कालावधीमध्ये हे फंड अस्थिर किंवा उलटे असू शकतात, परंतु दीर्घकाळामध्ये हे फंड चांगला परतावा देऊ शकतात. थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंड आपल्याला विशिष्ट थीम किंवा एका विशिष्ट ट्रेंडमध्ये गुंतवणूक करायची संधी देतात, आणि त्यामुळे जरी हा पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेटेड असला तरी दीर्घकाळामध्ये अशा प्रकारचे फंड फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग आपण आपली जोखीम घ्यायची क्षमता व आर्थिक उद्दिष्टे निश्चित करूया आणि ICICI थीमॅटिक फंडामध्ये गुंतवणूक करूया.